नमस्कार. काय हो 2 डझन टेकू घेतले आतापर्यंत तुमच्याकडनं. 2 टेकू फ्री द्या. अजून किती टेकू लावणार या घराला? मी काय म्हणतो, हा वाडा पाडत का नाही तुम्ही? वाडा नाही हे वचन आहे आप्पासाहेबांना दिलेलं. जोपर्यंत नुपूरचं लग्न होणार नाही तोपर्यंत हा वाडा आम्ही पाडणार नाही. अजून 2 खेळे मारायचे आहेत. खेळे संपले आहेत, मी घेऊन येतो. पप्पा सगळं चांगलं होईल. आज काय विजूच्या हातचा चहा पिऊन आलायस तू? नाही तिच्यासारखं काय बोलतो? पप्पा. तू टेकूवाला येईल आता, खिळे ठोकेल, त्याच्याकडनं उभे करून घे टेकू फटाफट. तू काय हो काम नीट कर, नाही तर टेकूच्या ऐवजी तुला उभा करेन. अप्पा काय हो तुम्ही अशा आमच्या हातात बेड्या अडकवल्यात आणि स्वतः मात्र फ्रेम मध्ये जाऊन बसलात. हो लोकांना घराचा आधार असतो, आम्ही या घराला आधार देऊन बसलो आहोत आतापर्यंत. हो एवढं मरमर मरतोय घरासाठी, कोणाला कदर आहे का? चहा. तुम्ही काय आणला चहा? मला नकोय तुमचा हा चहा. हा नकोय? हा म्हणजे तुला असं वाटत असेल की मी तुझ्यासाठी मुद्दाम खास केलाय म्हणून. जो केलेला होता ना तो कपात ओतला आणि आणला. अप्पा त्यांना सांगा ओतून जरी आणला असेल ना तरी मला हा चहा नकोय. जाऊ दे रे, तू मला माफ करू नकोस. माझं ऐकून तर घे. अरे नुपूर साठी एक भन्नाट स्थळ आणलंय मी. भन्नाट कसं वाटतं ऐकायला? भन्नाट कधी स्थळ असतं का? अप्पा काय चाललंय? अरे तू बघून तर घे. नाही मला नाही बघायचंय. नाही उगाच सकाळ सकाळी माझं डोकं फिरवू नका. काका काय बघायचं नाहीये तुला? काही नाही ग, तुझ्यासाठी मी स्थळं आणली आहेत ना, ती बघायला नकार देतोय तो. काका का? हे बघ मला लवकरात लवकर लग्न करायचंय आणि मुलगा जर चांगला असेल आणि आपल्या अटींमध्ये बसणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या काकावर विश्वास आहे ना? हो काका. मग झालं तर मग तू गपचूप आतमध्ये जा. उगाच कोणाची बोलण्याला भुलू नकोस. आज 1 टेकू लावला, उद्या 10 टेकू लावावे लागले, अख्खं घर टेकूने भरावं लागलं ना तरी हरकत नाही. पण तुम्ही आणलेल्या स्थळाशी लग्नच काय, बोलणं सुद्धा नाही करणार. केळीवाले देशपांडे इथेच राहतात का? यशवर्धन. यश. हा पण आपण कोण? अरे मी. वाह काय छान नाव आहे. मी. अरे मी कामिनी, नुपूरची मैत्रीण. नुपूर देशपांडे त्या इथेच राहतात का? यश तुम्हाला ओळखलं नाहीस? नाही. आपण भेटलोय का याआधी? हो. अरे कॉलेजला असताना नाही का तुम्हाला प्रपोज केलं होतंस? मी? मग मी तुझ्या कानाखाली मारली होती, आठवलं? बरं ते सांगायला तुम्ही इथे आलायत का? नाही रे, अच्छा म्हणजे मला हो बोलायला आलायत तुम्ही. मी तुला हो म्हणायलाही नाही आले. मग? अरे माझं लग्न ठरलंय म्हणून तर नुपूरला लग्नाची पत्रिका द्यायला आलीये मी. ते सांग ना कुठे आहे ती? ओके. एक्सक्यूज मी एक विचारू? हो पटकन. तुम्ही त्यावेळी मला नकार का दिला होता? प्रपोज करताना कोणी झेंडूची फुलं देतं का? मग बाप रे, काय अवस्था झालीये घराची. एवढे टेकू. ए कोण आहेस तू? अहो मी नुपूरची मैत्रीण आहे. खरंच की काय? अगं या आधी तुला कधी पाहिलं नाही ना म्हणून विचारलं. अहो कसं पाहणार, या आधी मी खूप पूर्वी आले होते ना. नुपूरची लहानपणीची मैत्रीण आहे मी. बाईसाहेब कुणाची बोलताय? कोण आहे? काकू मला नाही ओळखलं तुम्ही? नाही. कोण आहेस तू? अहो काय झालं? हॅलो काका. अहो तुम्ही ओळखलात कोहिला? नाही. मी नाही ओळखलं. अहो तुम्ही नाही का नुपूरला शाळेत सोडायला जायचा तेव्हा 2 रस्ते लागायचे. हो. तेव्हा तुम्ही 2 बोट पुढे करायचात आणि मग नुपूर 1 बोट पकडायची आणि मी 1 बोट पकडायचे. मग तुमचा खूप गोंधळ उडायचा. कामिनी? हो. अच्छा कामिनी तू? बाई कामिनी, अगं केवढी मोठी झाली आहेस. विजू नक्टूच्याच वर्गातली ना, नक्टू पण मोठी झालीच ना. आणि काय कुठे गायब होतीच एवढे वर्ष? अहो काका ऍक्च्युली बाबांची बदली झाली ना, त्यामुळे मध्येच इथून जावं लागलं होतं. पण आता परत आलोय. बघा आल्या आल्या नक्टूला भेटायला आलीये. हो आणि नुसती अशीच नाही आले,
लग्न जमलं म्हणून आले. नाही ग बेटा, नाही जमलं लग्न अजून. नाही नाही काका, मी माझं लग्न जमलं असं म्हणतेय. काय तुझं लग्न जमलं? काय सांगतेस, तुझं लग्न जमलं? हा. वा वा वा, आम्ही वाटच पाहत होतो की कधी एकदा तुझं लग्न जमतं आणि तू खुशखबर सांगायला येतेस आमच्याकडे. जास्त झालं. काय ग, काय करतो मुलगा, कसा आहे? मुलगा गुजराती आहे. अगं मग असं का तोंड केलंयस? गुजराती असलं म्हणून काय झालं? चांगला नाहीये का मुलगा? नाही नाही, मुलगा चांगलाच आहे, पण जाऊ दे ना काकू, मला नुपूरला भेटायचंय. सांगा ना कुठे आहे ती? तिच्या खोलीत आहे ती. या जिन्यावरनं वर जा. हो. बिजू, मुलाबद्दल विचारलं की तिचा स्वरच बदलला, नाही थोडा चेहरा पण पडला. हो, मलाही जरा तसंच वाटलं. नुपूर, या कामिनी. अगं, कामिनी. इथेच होते. म्हटलं आता तुम्हाला आमची आठवण येत नाही, मग आपण जाऊन भेटूया. शाळेच्या ग्रुपवर साधा रिप्लाय सुद्धा देत नाहीस तू आणि मला बोलतेस. आता वाद घालत बसणारस का माझ्याशी तू? हो मग, इतक्या दिवसांनी आली असं बरं सोडेन तुला. बर ठीक आहे, मी बसते इथे, मग मन भरून शिव्या घाल मला. थोडं बख्श दिया, आज मूड नाही है. ओ. काय मग, कशी आठवण आली मैत्रिणीची? कारण मला माझ्या लाडक्या मैत्रिणीला लग्नाची पत्रिका द्यायची होती म्हणून. लग्नाची पत्रिका? तुझं लग्न ठरलं म्हणजे असं का विचारतेस? अगं असंच असंच. पण तू इतक्यात लग्न करणार नाही असं म्हणाली होतीस ना? हो म्हणाले होते. अगं पण सगळं अचानकच ठरलं. अचानक? असं कसं अचानक ठरलं? लोकांचं ठरवून पण ठरत नाही. नुपूर नुपूर, काय झालं? आनंद नाही झाला तुला? खूप आनंद झालाय मला. थँक्यू सो मच. पण तुझं लग्न ठरलेलं दिसत नाहीये. तुला कसं कळलं? बाहेर आणखी एक टेकला होताना पाहिलं तेव्हाच लक्षात आलं माझ्या. अगं ठरणारच होतं, पण मलाच कुणी मुलगा आवडत नाहीये. अगं पण नीरजचं काय झालं? तो नाही म्हणाला तुला? छे छे, अगं तो काय मला नाही म्हणेल, मीच त्याला नाही म्हणाले. अगं मला आवडत नाही तो. हे तू म्हणतेस? अगं किती गोडवे गायचीस त्याच्या शाळेत असताना. शाळेच्या बाहेर चिंच विकत घेताना त्याच्यासाठी कैरी घ्यायचीस. गॅदरिंगला त्याचा डान्स बघण्यासाठी पुढच्या रांगेत जाऊन बसायचीस. अगं तेव्हा लहान होते ग मी. एनिवेज, तू मुलगा बघतेच ना, तर आपल्यातलाच बघ. हा, गप्पा मारता मारता छान गरमागरम चहा. काय मग, काय गप्पा रंगल्यात? आपल्यातलाच मुलगा बघ म्हणून सांगत होते. का ग, तुझा नवरा कोण आहे? म्हणजे नाव काय त्याचं? जिग्नेश. गुजराती आहे तो. अगं बाई, मग समजून घेत नाही का तो तुला? नाही नाही काकू, तसं नाहीये. जिग्नेश खूप समजूतदार आहे, पण त्याचे आई वडील डोक्याला ताप आहे नुसता. माझ्या डोक्याचा ढोकळाच करतात. असं म्हणू नये ग, सगळं छान होईल. काकू कसं सगळं छान होईल हो? म्हणजे ते ना एकदम वेगळंच वागतात. आता मी ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतेय ना, पण त्यांना समजूनच घ्यायचं नाहीये. सारखं आपलं हेच करायचं तेच करायचं. पण आता नेमकं काय करावं मला काहीच कळत नाहीये. अगं हे तर काहीच नाही. तुला माहितीये ना मला तिखट आवडतं आणि त्यांना ते गोड मिळमिळ. आता त्यांच्यानुसार मी माझ्या आवडीनिवडी बदलू का? आता लग्नात त्यांना काय म्हणे ते उंधियो हवाय आणि माझ्या बाबांना वांग्याचं फतफद झालं. त्यावरून सुद्धा वाद घालतात. हे बघ बाळा, काही काळजी करू नकोस. थोडा वेळ जाऊ देत, म्हणजे सगळं छान होईल. काकू तुम्ही म्हणताय तसंच होऊ देत. एनिवेज, ए नुपूर, तू नीरजला नकार का दिलास? अगं तो आवडत नाही का मला. कुठे आहे कुठे तो? काय सांगतेस तू नुपूरसाठी मुलगा पाठवलायस? क्या बात आहे यार. काय म्हणते, तुझा मित्र आहे? वा 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 वा, मस्त. व्हॉट?
ग्रेट ग्रेट ग्रेट, क्या बात आहे. बरं झालं तू नुपूरचा फोटो त्याला आधीच दाखवलास. क्या बात आहे यार. पण ऐक 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 ऐक, मी काय म्हणतो, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अगं कारण तुला पण नुपूरच्या लग्नाची इतकी घाई झाली ना, म्हणून. हो अगं, एकदा नुपूरचं लग्न ठरलं ना की मी लगेच तिकडेच. थँक्यू सो मच. ओके बाय. मिस यू चू, लव्ह यू. आणि ऐक, त्या सिद्धार्थचा फोटो पाठव मला. ओके बाय. नीरज, मी ऐकतोय ते खरं आहे का? काय ऐकतोस तू? तुझ्या त्या चूने नुपूरसाठी स्थळ आणलंय. कोण चू? मेरे को सब मालूम है. या नुपूरच्या पण ना पोटात काही राहत नाही यार. हा हा पाठवले स्थळ, त्याचं काय? हे म्हणजे ते स्थळ डायरेक्ट अमेरिकेहून येणार ना, आणि मग लग्न झाल्यावर नुपूर पण अमेरिकेला जाणार. ए बेटा यश, नुपूर कुठेही जाणार नाही यार. प्रॉमिस? प्रॉमिस. अरे कारण तो मुलगा इथूनच येणार आहे. हा. हा. आणि ऐक, त्या चू बद्दल कोणालाही सांगू नकोस प्लीज. व्हॉट हॅपन? काय झालं? म्हणजे माझे होणारे सासू सासरे आहेत ना, ते सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टी तोंडी काढत असतात. आता समजा मी त्यांना कांदे पोहे दिले तर त्यांना जिलेबी फाफडा हवा असतो. चहा दिला तर मठ्ठा मागतात. पुरणपोळी करावी तर त्यांना डाळ ढोकळा हवा असतो. खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम होतच असणार. हो काकू, पण नुसते खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स नाही, बोलण्याचे पण प्रॉब्लेम्स. आता मला सांगा, आपण हॉल मध्ये लग्न करतो ना, ते हॉल मध्ये करतात. आपण एखादं वाक्य म्हटलं की यांनी लगेच चू केलंच पाहिजे. डिस्टिंग्विश. अहो तुम्हाला सांगते काकू, साधा नमस्कार जरी केला तरी यांना प्रॉब्लेम होतो. का? अहो नमस्कार करताना पाय लागू नये म्हणाले म्हणून. आता एवढं सोपं असतं का हो एखादी संस्कृती शिकणं? मुलगी लहानपणापासून लग्न होईपर्यंत आपली संस्कृती संस्कार जपत आलेली असते, जगत आलेली असते. आणि जपत आणि जगत आलेल्या संस्कृतीपेक्षा वेगळ्या संस्कृतीमध्ये ऍडजस्ट होण्यासाठी थोडा वेळ तरी लागतो ना काकू. खरंय ग बाई, आपल्या लोकांमधून दुसऱ्या लोकांमध्ये जाताना हे सगळं सांभाळावं लागतं. म्हणजे चालायचं कसं, बोलायचं कसं, इथपासून सुरुवात असते. आणि तडजोड सगळी बाईच्याच डेस्टिनेशन मध्ये. हो ना, मुलींना घरापासून सगळं बदलावं लागतं. आणि इथे तर तुला घरासोबत भाषेपासून सगळं बदलायचंय. मग वेळ तर लागणारच ना. म्हणजे किती प्रॉब्लेम्सला सामोरे जाता ना तुम्ही स्त्रिया. हा, तिच्या अनुभवावरून लक्षात येत आहे, आपण आपल्या नक्कूसाठी मात्र आपल्यातलाच मुलगा बघूया. म्हणजे जे प्रॉब्लेम ह्या बिचारीच्या नशिबाला आलेत, आपल्या नक्कूच्या वाट्याला नको यायला. हो काका, खरंच आपल्यातलाच मुलगा बघा. मी तर अडकले आता. खूप पश्चाताप होतोय हो मला. पण आपल्या नुपूरला यातला काही त्रास व्हायला नकोय. बरं चला, मी येते. तू डझंट वरी. हा, डझंट वरी. चला काकू, नुपूर बाय. बाय बेटा, बाय. लग्नाला या हा सगळ्यांनी. हो हो हो, चला बाय बाय. नाही नाही, हे बघा, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. मला सांगा, तुम्ही मुलगा कधी पाठवताय? तुमच्याने जर जमणार असेल ना तर मला स्पष्ट सांगा, नसेल जमणार तर मला तसं स्पष्ट सांगा. नाही, मला असं वाटतं आता तुमच्याने काही जमणार नाही हो. तुम्ही असं काम करा, 750 रुपये भरलेत ना, ते आम्हाला परत करा. अहो हे बघा, असे पैसे परत देता येणार नाहीत. नाही करू शकत म्हणजे? लोकांकडनं तुम्ही पैसे घेता ना, मग लोकांचं काम तुम्ही केलं पाहिजे. मग नाही काम झालं तर तुम्ही पैसे परत करा, नाहीतर कोर्टात केस करेन मी तुमच्यावर. मामा ऐक ना, मला काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. अरे मामा, नुपूरसाठी स्थळ येतंय. माझ्या मैत्रिणीने पाठवलंय. पाठवूच नका हो, फक्त पैसे पाठवा आमचे. मामा अरे तो मुलगा आज येणार आहे, मी काय करू? एक मिनिट, मी नंतर बोलतो तुमच्याशी, नंतर बोलतो. फोन ठेवा आता. हा बोल. काय पप्पा, ते नुपूरसाठी मुलगा येतोय. कोण कोण स्थळ आणतायत? याची मैत्रीण अर्चना. मामा तिचं नाव अर्चना आहे आणि तिने नुपूरसाठी स्थळ पाठवले. आज येणार आहे मुलगा. काय झालं, कोण येणार आहे? एक मुलगा येणार आहे. कधी येतोय? तयारीला लागायला हवं. हो लागूया ना. माझं मन म्हणतंय सगळं चांगलं होणार आहे. नाही, हे लग्न जमलं ना तर ती जी कोण अर्चना आहे ना, तिचे उपकार आयुष्यात विसरणार नाही मी. येस. आणि अर्चनाने त्याचा फोटो सुद्धा पाठवलाय. अगो बाई, हो दाखव ना आम्हाला मग. एकच फोटो. या छान आहे ना. सुंदर, एकदम हँडिकॅप. हँडसम. हा तेच ते. अगो बाई, किती छान आहेत जावई बापू. नीरज आणि जावई बापू दोघांची पण दृष्ट काढते.
हा बॉय गुड असू दे ग बाई, नाही तर त्या कामिनी सारखं व्हायचं नाही. नाही हो बहिणी, सगळं चांगलं होईल. नुपूर, तू हसतोयस? इथे माझं लग्न ठरत नाहीये, मी टेन्शन मध्ये आणि तू हसतोयस. ऐकून घे ना मी काय म्हणतो. काही ऐकायचं नाही मला तुझं. अगं चूचा फोन आला होता. वा, माझ्यासाठी मुलगा बघायला तुला वेळ नाही, चूशी गप्पा मारायला तुला वेळ आहे. नाही ऐक हे बघ, चूने ना लग्नासाठी स्थळ स्थळ? तुम्ही कुठे लग्न करणार हे स्थळ सुद्धा ठरवून टाकलं, आणि माझं कोणाशी लग्न होणार हेही मला माहिती नाही. नीरज, तुझं लग्न होईल, तू हनीमूनला जाशील, तुला मुलं होतील, तुझी मुलं काही वर्षांनी मला मावशी मावशी म्हणत माझ्या पुढे मागे फिरतील, आणि तेव्हा सुद्धा माझं लग्न झालेलं नसेल. चुप चुप. बोल ना, मी कुठे नाही म्हटलं. चूने तुझ्यासाठी स्थळ पाठव. काय? अरे मग हे आधी नाही का सांगायचं? मी कधीपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तू ऐकशील तर ना. बरं ऐक, चूने त्या मुलाला तुझा फोटो दाखवला आणि त्याला तू खूप आवडलीस. त्याचं असं म्हणणं आहे की लग्न करेल तर तुझ्या सोबतच. मुलगा कसा आहे, कसा दिसतो? कसा दिसतो काय बघ, फोटो आहे त्याचा माझ्याकडे. फोटो आहे तुझ्याकडे? एक मिनिट बघ, सिद्धार्थ नाव आहे त्याचं. वाव, किती क्यूट आहे. नावाप्रमाणे छान तर वाटतं रे. शांत. हे पण चूला थँक्यू बोलायला फोन करूया ना. अरे ना. हॅलो चू, हाय. अगं नुपूरने तुला थँक्स सांगितले. का म्हणजे काय, तू तिच्यासाठी मुलगा पाठवलास ना म्हणून. काय आत्ता? अगं पण बरं बरं ठीक आहे, मी बघतो. बाय 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 बाय. काय झालं? सिद्धार्थ आत्ता येतोय. आणि तू हे मला आत्ता सांगतोयस? मला पण आत्ताच कळलं ना फोनवर. शिट, आता मी माझी तयारी कधी करू? त्यांनी मला ह्या अवतारात बघून नकार दिला ना, तर नीरज सगळं तुझ्यामुळे होत आहे. मी काय केलं आता? त्याला फोन करून विचारता येत नाही का की कधी येणार आहेस तू म्हणून? पण मला पण आता अचानक कळलं ना. बरं बरं ठीक आहे चल, अजून तो आला नाहीये ना, अजून वेळ आहे. तू तयारी कर तुझी, मी सगळ्यांना सांगतो. ओके? आला नीरज, घ्या चहा. कोण आलं सर? हो, बेल वाजली, मुलगा आला वाटतं. जावई बापू आले असतील. येईल आता. उघड दरवाजा. हो हो, बिजू दरवाजा उघड. अहो, बसलायत काय? उघडा ना दार, स्थळ जाईल नाही तर. नाही असं कसं स्थळ जाऊ देईल मी? नमस्कार. नमस्कार. देशपांडे? हो सिद्धार्थ. हो मीच. अरे हाच आहे, हेच आहेत. अय्या, मग बोलवा ना त्यांना, मी पाणी घेऊन येते. या 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 कम या, या, कम या. कम या या या. सीट. बस हे ह्यांना चूने पाठवलंय. हो का? अगं बाई. अरे वा, अच्छा, हे का? हे छान दिसतंय ना, पण मुलगा असं स्मार्ट वाटतोय ना, आणि केसांचं पण कोंबडा खूप छान वाटतं. एक मिनिट शांत राहा. आवाजाने या घराला आणि यांना दोघांनाही त्रास होईल की नाही? बरं बसा, बी कम्फर्टेबल. येस येस, घ्या पाणी घ्या. थँक्यू. मला असं वाटतंय या वेळेला नक्की नुपूरचं लग्न ठरेल. पण आपलं नुपूरने काही ट्रँट्रम पण नको दाखवायला. नुपूर हो, ती तयार होतीये. बरं नाव काय म्हणाल तुमचं? सिद्धार्थ मेनन. मेनन? मेनन माझ्या पप्पांची सोलापूरला बदली झाली होती ना, तेव्हा मेनन नावाचा मॅन त्यांच्या शेजारी राहत होता. हो का? आई वडिलांना नाही आणलं? नाही, ते मला म्हणाले की तू आधी बघून ये, आणि तसंही माझे सगळे डिसिजन्स मीच घेतो. ते मला खूप सपोर्ट करतात. आमच्या म्हणजे आमच्या नुपूर बद्दल कसं काय कळलं तुम्हाला? मी फोटो पाहिला होता. फोटो तर आवडलाय खूप, पण प्रत्यक्ष भेटून बोलणं हे गरजेचं आहे ना. हो हो हो, बोलायलाच हवं. सत्य आहे बघा. बोला बोला बोला, तिच्याशी बोला, म्हणजे कसं सगळ्या गोष्टी पुढे सरकतील ना. സോറി, എനിക്ക് ഡസ്റ്റിന്റെ കുറച്ച് അലർജി ഉണ്ട്. सॉरी, तुम्हाला कळलं नसेलच नाही का मी काय बोललो ते. मी असं म्हणालो की मला धुळीची अलर्जी आहे. हा. ही भाषा कोणती हो? ही मल्याळम भाषा. अरे वा, म्हणजे तुम्हाला मल्याळम भाषा पण येते?
मला मराठी पण येतं असं म्हणा. म्हणजे एकच मिनिट. ഹലോ അമ്മ. ഞാൻ പെണ്ണിനെ കാണാൻ വന്നിരിക്കുക. ഇല്ല കണ്ടിട്ടില്ല. ഞാൻ പിന്നെ വിളിക്കാം. ഓക്കെ? ओके बाय. आया हा आपल्यातला नाहीये. मद्रासी आहे. नाही मद्रासी नाही, मल्याळी.